on saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. शहरातल्या एका ऑफिसमधल्या इमारतीच्या लिफ्टमध्ये त्या लिफ्टमॅननी एका प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर फेकून दिले आणि तो निश्चितपणे चुकीचा वागलेला होता. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. काय झालं होतं तर त्या प्रवाशाने प्लीज म्हटलं नव्हतं. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. आता ज्याला फेकून दिलं होतं त्याने तक्रार केलेली होती आणि म्हणून त्याला इथे कंप्लेनंट म्हटलं गेलं आहे, तक्रारकर्ता. त्या तक्रारकर्त्याने लिफ्टमध्ये गेल्या गेल्या फक्त टॉप असं म्हटलं. द लिफ्टमन डिमांडेड टॉप प्लीज. त्यावर लगेच त्या लिफ्टमनने टॉप प्लीज असं म्हणा अशी विनंती केली. अँड धिस कन्सेशन बीइंग रिफ्युज्ड ही नॉट ओन्ली डिक्लाइंड टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आणि ही सवलत किंवा हा त्याचा जो हक्क आहे सन्मानाचा तो न मिळाल्यामुळे त्याने फक्त त्या माणसाच्या आज्ञेची पूर्तताच केली नाही किंवा नाही केली तर त्याला लिफ्टमधून बाहेरसुद्धा फेकून दिला. भिरकावला, हर्ल्ड. धिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. आणि हा मॅनरिझमच्या बाबतीतला, वर्तणुकीच्या बाबतीतला खूप मोठा टीका टिप्पणी करण्याचा हा विषय होता. डिसकर्टसी इज नॉट ए लीगल ऑफेन्स. असभ्यपणे वागणे किंवा उद्धटपणे वागणे हा काही कायदेशीर गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. पण त्याचबरोबर एखाद्यावरती हल्ला करणे किंवा मारझोड करणे ह्याचीसुद्धा परवानगी कायदा देत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस. जर एखादा चोर दरोडेखोर माझ्या घरात घुसला अँड आय नॉक हिम डाऊन. आणि जर का मी त्याला खाली पाडतो किंवा त्याला ठोसा लावून त्याला खाली पाडतो, द लॉ विल अक्विट मी. कायदा मला सोडून देईल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड. आणि जर का माझ्यावर शारीरिक हल्ला झाला, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ अ रिझनेबल व्हायलन्स. तर कायदा मला योग्य प्रतिहल्ला करण्याची परवानगी देतो किंवा जरी माझ्या हातून हिंसा झाली तरी योग्य प्रमाणात हिंसा करायला कायदा अनुमती देतो. इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय असेलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनिट कमांड्स ऑफ द लॉ. कायदा असं करतो कारण तो चोर आणि माझ्यावर ज्यांनी हल्ला केला किंवा त्या लिफ्टमनने ज्याच्यावरती हल्ला केला, हॅव ब्रोकन डेफिनिट कमांड्स ऑफ लॉ. त्या लिफ्टमनने आणि त्या दरोडेखोराने कायद्याचा भंग केलेला असतो. बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लॅजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. पण कोणत्याही प्रकारच्या कायद्याची पद्धत किंवा कायद्याची व्यवस्था ही वाईट वर्तणुकीविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रेकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. आणि कायदा ज्या गोष्टींना किंवा ज्या वर्तणुकीला कायदेशीररित्या गुन्हा मानत नाही, शिक्षेस पात्र मानत नाही, पनिशेबल ऑफेन्स मानत नाही, त्या गोष्टींबद्दल जर कोणी शारीरिक हल्ला केला तर त्याचीही परवानगी कायदा देत नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि आपली सहानुभूती मात्र लिफ्टमॅन बरोबर असेल, कारण सर्वसामान्यपणे जो छोटा असतो किंवा जो पदाने छोटा असतो त्याच्याकडे सहानुभूती जास्त झुकलेली आपल्याला दिसते, तसंच आपणही म्हणू. बट वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. पण कायदाच सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याने जी दिलेली शिक्षा आहे लिफ्टमॅनला ती रास्त आहे हे आपल्याला स्वीकारावं लागेल, मान्य करावं लागेल. इट वूड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. इट वूड नेव्हर डू
इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स. कायदा आपल्याला कधीही माफ करणार नाही जर आपण आपल्या स्वातंत्र्याचा हक्क म्हणून आपण लोकांच्या कानाखाली किंवा लोकांना ठोसे लगावा लागलो आणि त्याला कारण फक्त की दुसऱ्याचं वागणं मला आवडलं नाही किंवा आपल्याला आवडलं नाही आणि म्हणून आपण लोकांशी मारामाऱ्या करायला लागलो, बॉक्स करायला लागलो, ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस किंवा त्या समोरच्या माणसाच्या आवाजाची ढब मला आवडली नाही किंवा ऑर द स्काउल ऑन देअर फेसेस किंवा त्याने त्याच्या कपाळावर मला पाहून आठ्या आणल्या, तर आपण त्यांच्याशी मारामारी करू शकत नाही. कायदा त्याची परवानगी देत नाही. Our fists would never be idle and the gutters of the city would run with blood all day. आणि त्यामुळे काय होईल, जर अशी आपण मारामारी करायला लागलो उठसूट, तर आपल्या मुठी यांना कधी रिकामी नसतील, त्या कायम कामात असतील, कोणाला कोणाला तरी ठोसा लावत असतील आणि शहरातल्या गटारी मात्र रक्ताने भरून व्हायला लागतील. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. काय असतं अशा वेळेस जेव्हा आपल्यावरती हल्ला होतो तेव्हा आपण रिटॅलिएशन करतो, प्रतिहल्ला करतो. तेव्हा मी कितीही असभ्यपणे वागलो किंवा तो प्रतिहल्ला करताना, प्रतिकार करताना मी कितीही असभ्यपणे वागलो तरी कायदा मला माफ करतो. कायदा आपल्याला माफ करतो. आय मे बी हॉटी, मी कदाचित गर्विष्ठपणे वागेन, ऑर बुरिश, असंस्कृतपणे वागेन, अँड देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बीइंग रिटन डाऊन ॲन इल मॅनर्ड फेलो. पण गैरवर्तन केल्यानंतर किंवा असभ्यपणे वागल्यानंतर कायदा मला कुठलीही मोठी शिक्षा करू शकत नाही. फक्त तो माझ्यावरती शेरा मारू शकतो की हा एक असंस्कृत माणूस आहे, असभ्य माणूस आहे. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. कायदा कुठपर्यंत आपल्याला शिक्षा करू शकत नाही, तर जेव्हा आपण असं म्हणतो की नाही, आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टाश, मी माझ्या मिशांना वॅक्स लावणार नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी मिशा अगदी पिळदार करण्यासाठी त्याला थोडंसं मेण लावत. अँड डाय माय हेअर, मी माझ्या केसांना तो काळा रंग लावणार नाही, पिकलेले असले तरी असू दे. विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, आता रिंगलेट्स म्हणजे हा एक केसांचाच प्रकार आहे आणि तो पूर्वीच्या काळी युरोपामध्ये वापरला जायचा आणि ते मी केस वापरणार नाही, माझ्या पाठीपर्यंत येतील असे लांबलचक केस मी नाही वापरणार. हे म्हटल्यावर कायदा काही करू शकत नाही. तसंच कायदा आपल्याला प्लीज न म्हटल्याबद्दल किंवा आपल्या आवाजाची ढब व्यवस्थित नियंत्रित न केल्याबद्दल शिक्षा करू शकत नाही. कायदा यात हस्तक्षेप करू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फीलिंग्स ॲज अ केस फॉर कंपेन्सेशन. कायदा आपल्या भावनांना पोचलेली जी ठेच असते ती मानत नाही. कायदा भावना मानत नाही, कायद्याला पुरावे लागतात. कायदा अशा प्रकारे भावनांना पोचलेली जी ठेच असते त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा मोबदला, कंपेन्सेशन आपल्याला देऊ शकत नाही. देर इज नो अलावन्स, कुठल्याही प्रकारची ठराविक रक्कम दंड म्हणून फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. नैतिक, मोरल म्हणजे नैतिक आणि बौद्धिक म्हणजे इंटेलेक्च्युअल, नैतिक आणि बौद्धिक हानी झाल्याबद्दल कायदा कुठलीही ठराविक रक्कम समोरच्या व्यक्तीला दंड करून ती आपल्याला देऊ शकत नाही. इट डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजिबल, पण याचा अर्थ असा नाही की जी काही हानी, जी काही क्षती आपली होते अशी भावनिक, तिच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. नक्कीच त्याबद्दल आपण विचार करायला हवा. इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have seen if he had a
किक ऑन द शिन्स. तो जो लिफ्टमन होता, ज्याने त्या साहेबाला लिफ्टच्या बाहेर फेकलं होतं आणि मग त्यालाच शिक्षा झाली होती. खरं तर साहेब असभ्यपणे वागले होते किंवा त्यांनी प्लीज म्हटलं नव्हतं. मग तो जो लिफ्टमन होता, तो खरा तर खूप त्याच्या हृदयाला वेदना झाल्या असतील, जेव्हा त्याला कळलं असेल, की हा साहेब आपल्याशी असं का वागतोय? लांछनास्पद त्याला वाटलं असेल. व्हॉट ही रिगार्डेड ॲज स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. कदाचित असं असभ्य वर्तन त्या साहेबाने यासाठी केलं असेल, की हा लिफ्टमन कोणीतरी खालच्या दर्जाचा आहे, सामाजिक दर्जा त्याचा खाली आहे आणि म्हणून त्याला अपमानास्पद वागणूक त्याने दिली असेल. पण ती अपमानास्पद वागणूक त्या लिफ्टमनला अगदी त्याच्या पायाच्या नळीवर लाथ मारून त्याला त्रास देण्यापेक्षा सुद्धा जास्त दुःखद वाटली असेल. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लीगल रिड्रेस. कदाचित त्याला जर का समोरच्या माणसाने लाथ मारली असती, तर त्याला कायद्याने निवारण करता आलं असतं, कायद्याने त्याला न्याय दिला असता. पण समोरच्यावर हल्ला करणं हे काही कायदा सोडू शकत नाही. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. जर लाथ मारली असती आणि त्या लाथ मारण्याचा जो दुःख असतं, त्याची वेदना असते, ती वेदना कमी झाली असती कालांतराने. बट द पेन ऑफ अ वुंड टू आर सेल्फ रिस्पेक्ट. पण जो आत्मसन्मानाला जी ठेच पोहोचली गेली, की हा कोणीतरी खालच्या दर्जाचा आहे, त्यामुळे याला काही प्लीज म्हणण्याची गरज नाही, यामुळे त्याच्या मनाला जो आघात झाला, तो मात्र जास्त दाहक होता. ऑर अवर व्हॅनिटी मे पॉयझन अ होल डे. आणि त्यामुळे आपले हे जे गर्व आहेत छोटे छोटे, की मी मोठा तू छोटा, त्यामुळे आपला सगळा दिवसच्या दिवस खराब होऊ शकतो आणि आपलं सगळं दिवसाचं सगळं संतुलन बिघडू शकतं. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. मी समजू शकतो आणि मी कल्पना करू शकतो, की त्या लिफ्टमनने जे काही केलं वर्तन, त्या माणसाला जे बाहेर फेकलं, कारण त्याला हीन दर्जाची वागणूक मिळाली म्हणून. पण त्यावर जेव्हा आपण विचार करू, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आर, पण त्या क्षणी त्याला जी अपमानास्पद वागणूक मिळाली, त्याचा जेव्हा आपण विचार करू, तेव्हा आपल्याला नक्कीच कळेल. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आणि मग तो कदाचित त्याच्या जेव्हा घरी गेला असता, म्हणजे कसं आहे, की या लिफ्टमनला जर का ते कृत्य करण्यापासून बाध्य केलं असतं, डिनाईड केलं असतं, त्याने जे त्या माणसाला, प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर फेकलं, ते जर का डिनाय केलं असतं, ते जर का करू दिलं नसतं, तर मात्र त्याने सगळा राग घरी गेल्यावरती त्याच्या बायकोवर काढला असता आणि त्यामुळे कदाचित त्याचं मानसिक संतुलन नीट झालं असतं, म्हणजे वड्याचं तेल त्याला वांग्यावर काढता आलं असतं. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. कारण काही गोष्टी असतात अशा, ज्या आपलं लक्ष वेधून घेतात. वाईट वृत्ती, बॅड टेम्पर, वाईट मनस्थिती किंवा वाईट वर्तणूक याहीपेक्षा पलीकडे अशा काही गोष्टी असतात. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. Probably the man who said "top" to the liftman was really only getting back on his employer, who had not said good morning to him, because he himself had been henpecked at breakfast by his wife. काय इथे लेखक आपल्याला एक किस्सा सांगतात, एक ॲनेक्डोट सांगतात, की जेव्हा एक सर अँटनी ॲब्सोल्यूट नावाचे गृहस्थ होते, ते त्यांच्या कॅप्टनवरती किंवा मॅनेजरवरती खूप रागावले. नंतर हा मॅनेजर, मालक आपल्यावर रागावल्यामुळे स्वतःचा राग आणखीन एका त्याच्या हाताखालच्या फॅग नावाच्या माणसावर काढतो. मग हा फॅग जाऊन आणखीन हा राग स्वतःचा, त्याचा अपमानाचा बदला घेण्यासाठी जणू काही तो त्याच्या आणखीन हाताखालच्या माणसावरती तो राग काढतो, पेज बॉय.
अशा प्रकारे ही रागावण्याची आणि राग दुसऱ्यावर व्यक्त करण्याची साखळी सतत चालू राहते. मग कदाचित तो जो फक्त टॉप म्हणालेला जो माणूस होता, लिफ्टमध्ये आला होता तो, ज्याला भिरकावण्यात आलं होतं, बाहेर फेकून देण्यात आलं होतं, तो फक्त टॉप म्हणाला म्हणजे तो रागाने असं म्हणाला असणार. त्याने सभ्यतेची पातळी थोडीशी ओलांडली. तो प्लीज बोलला नाही. असं कुठलंही बंधन नाही, पण आपण सर्वसाधारणपणे बोलायला हवं. तर तो का नसेल बोलला? तर कदाचित द लिफ्टमॅन वॉज रिअली ओन्ली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर. तो त्याच्या मालकावर रागावला असेल. का बरं? हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग. ज्या मालकाने गुड मॉर्निंग म्हटलं नव्हतं. टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. कदाचित त्या साहेबाच्या बायकोने काहीतरी अपमानास्पद वागणूक त्याला दिली असेल सकाळी नाश्त्याच्या वेळेस. टू whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. आणि त्या साहेबाच्या बायकोने असं का केलं असेल? तर तिचा जो आचारी होता, तो आचारी तिच्याशी चुकीचं वागला असेल किंवा तो थोडंसं चुकीचं वागला असेल. कारण त्या आचार्याला त्याच्या हाताखालच्या हाऊसमेडने किंवा मोलकरणीने उलट उत्तरं दिलेली असतील. अशी ही रागाची साखळी आपण एक दुसऱ्याच्या गळ्यात टाकत असतो किंवा एक दुसऱ्यावरती राग आपला व्यक्त करत असतो. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. आपण आपल्या वाईट वृत्तीने, वाईट वागण्याने जगाला बाधित करत असतो, इन्फेक्ट करत असतो. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. वाईट वागण्याच्या ज्या पद्धती आहेत, बॅड मॅनर्स ज्या आहेत, प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ. सर्वसामान्यपणाने जे जीवन चाललेलं असतं, ते जीवन अस्ताव्यस्त करण्याचं काम हे वाईट प्रकारच्या वागण्याच्या वृत्त्या आहेत त्या करत असतात. आणि ते किती करत असतात? तर कायद्याच्या न्यायालयामध्ये जे गुन्ह्यांची एक प्रतवारी केलेली असते किंवा एक यादी केलेली असते, त्याहीपेक्षा जास्त हे जनजीवन विस्कळीत करण्याचं ही वाईट वृत्ती काम करत असते. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम ॲन अदरवाईज गुड नेचर हजबंड, देअर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टिरडम अंडर द शॅडो ऑफ अ मोरॉस टेम्पर. अशा ह्या दुःखी मनस्थितीत अनेक स्त्रिया किंवा अनेक लोक जगत असतात की ज्यांच्यावर कायम अपमानाची वेळ येत असते, ज्यांची छळणूक होत असते. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. पण असं जरी असलं तरी कायदा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सगळ्याच गोष्टींचं संरक्षण काही करू शकत नाही. नो डिकॅलॉग कुड कव्हर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस and no court could administer a law which governed our social civilities. कुठल्याही प्रकारचं डिकॅलॉग, आता डिकॅलॉग म्हणजे एक धार्मिक आदेश आहे, हा ख्रिश्चन धर्मामध्ये असतो. द डिकॅलॉग, हा डिकॅलॉग कुठल्याही प्रकारे म्हणजे खूप अशा मोठ्या गोष्टी किंवा खूप विस्तृतपणे सगळ्या गोष्टी सामावून घेऊ शकत नाही की लोकांनी कसं वागावं, काय करावं, ह्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या त्या अंतर्भूत होऊ शकत नाही त्याच्यामध्ये, जरी कितीही धार्मिक आदेश असला तरी. अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ. आणि कुठलाही न्यायालयसुद्धा कायदा चालवू शकत नाही आपल्या सामाजिक वर्तणुकीवरती. अवर स्पीच, आपल्या बोलण्यावरती कायदा बंधन आणू शकत नाही हवं तेवढं. द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज, आपण आपल्या डोळ्याच्या पापण्या कशा मिचकावाव्या याच्यावरती कायद्याचं काही बंधन नसतं. अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स, आणि आपल्या सगळ्या मनस्थिती आणि आपले वागण्याच्या पद्धती या बारीक सारीक गोष्टींवरती कायदा काही अंमल करू शकत नाही. बट दो वी आर बाउंड टू एंडॉर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमन, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. पण तरीसुद्धा आपण त्या लिफ्टमनला जो निकाल दिलेला आहे, त्याला जी शिक्षा झालेली आहे,
तो निकाल आपण मान्य करायला बाध्य आहोत. बऱ्याच लोकांना त्या लिफ्टमनबद्दल सहानुभूती वाटेल, सिम्पथी वाटेल. While it is true that there is no law that compels us to say please, हे जरी खरं असलं की एखादा असा कोणताही कायदा नाही जो आपल्याला प्लीज म्हणायला बाध्य करतो, कंपेल करतो. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रिड दॅन एनी लॉ विच एन्जॉईन्स अस टू बी सिव्हिल. आपल्याला सर्वसामान्य पद्धतीने माणूस म्हणून वागायला भाग पाडणारा हा जो कायदा आहे, त्या कायद्यापेक्षा कितीतरी जुन्या आणि कितीतरी पवित्र अशा प्रथा आपल्या समाजामध्ये, मानवी समाजामध्ये पूर्वीपासून आहेत की. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड अक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि सभ्यतेच्या वर्तनात सगळ्यात पहिले आपण काय केलं पाहिजे, तर समोरच्या माणसाने दिलेली जी सेवा आहे तिचा मान राखला पाहिजे. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वेज ॲज सोशल बिईंग्स. माणूस म्हणून आपण समोरच्या आपलं काम करणाऱ्या व्यक्तीला काय देऊ शकतो, तर थँक्यू, प्लीज असे छोटे छोटे सभ्य शब्द आपण नाही का देऊ शकत. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. हे असे छोटे छोटी सभ्यतेची उदाहरणं आहेत किंवा सभ्यता व्यक्त करण्याची पद्धत आहे की ज्याने आपण जीवनाचं जे यंत्र आहे ते अगदी सहजगत्या चालू ठेवू शकतो, कुठल्याही प्रकारचा खडखडाट न होता. दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन. आणि ह्या अशा शब्दांमुळे, थँक्यू, प्लीज, सॉरी अशा शब्दांमुळे आपले जे संवाद असतात, इंटरकोर्स असतात, ते अगदी सहजगत्या मैत्रीपूर्ण व्यवहाराने होऊ शकतात. अँड इझी गिव्ह अँड टेक, अगदी सहजगत्या जे देणं घेणं होतं तसं होऊ शकतं. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपिरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. आणि असं वाटणार नाही कोणाला की कोणीतरी वरिष्ठ आहे आणि तो कुठल्या तरी कनिष्ठावरती हुकूमशाही करतोय, असं अजिबात वाटणार नाही. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. जर एखादी गोष्ट, एखादी सेवा आपल्याला अगदी मनापासून विलिंगनेसने, चांगल्या भावनेने मिळत असताना सुद्धा त्यात काहीतरी व्यत्यय आणून, समोरच्याचा अपमान करून, त्याला काम करायला भाग पाडून, अगदी नाराजीने तो ते काम करेल असं जर का कोणाला वाटत असेल तर त्याहून वाईट व्यक्ती असू शकत नाही. आय शुड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आता ह्यासाठी मी एक उदाहरण देऊ इच्छितो. माझा एक अगदी सभ्यपणे वर्तन करणारा कंडक्टर आहे. त्या कंडक्टरचं उदाहरण. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल I do not intend to suggest a rebuke to conductors generally. आणि हे मी असं विशेष शीर्षक त्याला जे दिलं आहे, माझा सभ्य कंडक्टर मित्र, हे मी मुद्दामून काही विशेष फरक निर्माण करण्यासाठी देत नाही आहे. सर्वसामान्यप्रमाणे सगळ्या कंडक्टर्सना मी दूषण देण्याचा माझा काही उद्देश नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी, त्याचबरोबर आय ॲम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. आणि त्याचबरोबर मी ही गोष्टसुद्धा मान्य करतो की अशी आणखीन कित्येक उदाहरणं आहेत समाजामध्ये माणसांची की जे लोक बस कंडक्टरपेक्षा सुद्धा कठीण कामं करत असतील आणि ती अगदी सहजगत्या करत असतील, कुठल्याही प्रकारे वादावादी, भांडणं न करता ती कामं पार पाडत असतील. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. पण बहुधा तुम्हाला असेच कंडक्टर भेटतील की जे प्रवाशांना त्यांचे अगदी नैसर्गिक शत्रू समजतात. ॲज क्रिचर्स whose chief purpose
ऑन द बस इज टू चीट हिम. असा काही प्राणी असतो तो की त्याचा एकमेव उद्देश असतो की बसमध्ये आलेल्या प्रत्येक प्रवाशाला आपल्याला लुबाडायचं आहे, फसवायचं आहे. अँड हू कॅन ओन्ली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉईस अँड ॲन ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि त्या प्रवाशांना आपण प्रामाणिकपणे वागायला फक्त मोठ्या आवाजाने आरडाओरडा करून भाग पाडू शकतो आणि अगदी ॲग्रेसिव्हपणे वागून त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना आपण नियंत्रणात ठेवू शकतो, असंच त्या कंडक्टर्सना वाटत असतं. बट धिस टाईप इज रेअर. पण आता मी ज्याचं उदाहरण देणार आहे ते थोडं विरळ आहे. रेअरर खूपच विरळ आहे दॅन इट यूज टू बी. पहिले आपल्याला चांगल्या माणसांची उदाहरणं मिळायची, पण हे आणखीनच निराळं, खूपच कमी आढळणारं असं उदाहरण आहे. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. आणि मी कल्पना करू शकतो की किती उपकार आहेत त्या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे, विच ऑल्सो रन्स द बसेस, की जे बससुद्धा चालवतात, फक्त रेल्वे नाही. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स. आणि ती बस कंपनी किंवा रेल्वे कंपनी त्यांच्या माणसांना इतर लोकांशी तुम्ही किती चांगलं वागलं पाहिजे याच्यावरती नेहमी जोर देत असते. अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्वड. आणि तो मानक, तो वर्तनाचा, चांगल्या वागण्याचा मानक किंवा प्रमाण हे नेहमी राखलं जाईल यावर नियंत्रण ठेवत असते, त्याचं निरीक्षण करत असते. इन डुईंग धिस इट नॉट ओन्ली मेक्स थिंग्स प्लीझंट फॉर ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स ॲन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. असं करून ती रेल्वे कंपनी म्हणजे चांगलेपणावरती नियंत्रण ठेवून चांगलेपणाने कशी सेवा द्यायची, सभ्यतेने कशी सेवा द्यायची यावर नियंत्रण ठेवून ती रेल्वे कंपनी फक्त प्रवाशांचा प्रवास सुखकर करत नाही, तर एक महत्त्वाची अशी सामाजिक सेवासुद्धा ती देत आहे. इट इज नॉट देअरफॉर with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. कंडक्टर लोकांच्या त्या सगळ्या समूहावर, त्या सगळ्या लोकांना मी असं काही वेगळं त्यामधून एकच असा माणूस निवडून त्याचं उदाहरण मी देतोय. हा काही माझा त्यांच्या विरुद्ध असलेला कुठलाही कावा नाही आहे, अनफ्रेंडलीनेस नाही आहे. त्यांच्या विरुद्ध मी काही असं बोलत नाही आहे. मला फक्त मला आलेला अनुभव एक सांगायचा आहे. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. पहिल्यांदा मी जेव्हा यांना भेटलो तेव्हा मी थोडा विचार केला. मी बुचकळ्यातच पडलो की जेव्हा मी माझ्या घरातून बाहेर पडलो तेव्हा मी पाकीट घेतलं नव्हतं. आणि तुम्ही समजू शकता की पाकीट न घेता जेव्हा आपण किंवा पैसे न घेता आपण बसमध्ये जातो तेव्हा कंडक्टर आपलं काय करू शकतात. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला ही भावना, जे लोक बसमधून प्रवास करतात त्यांना हे माहिती असेलच. विच द डिस्कवरी अराउजेस. आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या पाकिटात पैसे नाहीत किंवा आपण पाकिटच घेतलेलं नाही आहे, तेव्हा आपल्या मनामध्ये भावनेचा काय गुंता होतो हे आपल्याला कळतं. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट. तुम्ही खूप वैतागता कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप एक मूर्खपणाचं काम केलेलं आहे. अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. आणि जणू काही एखाद्या डिसऑनेस्ट माणसासारखे तुम्ही वागलेले आहात. अगदी तुम्ही कुणाच तरी फसवणूक करणारा माणूस आहात असं तुम्हाला वाटायला लागतं. यू वूड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आयड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. आणि कंडक्टर तुमच्याकडे दयाहीन भावाने पाहील आणि कदाचित म्हणेलही की मला माहिती आहे ही खूप जुनी युक्ती आहे, असे आम्ही बरेच पाहिलेत. नाव देन
ऑफ यू गेट आणि आता उतरा खाली गाडीतून. अँड इव्हन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक अँड द इनकन्व्हिनियन्स परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. आणि जरी कंडक्टरनी तुम्हाला अगदी सभ्यपणे कुठल्याही प्रकारचं दूषण न देता खाली उतरवलं गाडीतून, तरी पण तुम्हाला पुन्हा घरी जावं लागेल आणि तो जो सगळा त्रास होईल, कदाचित तुमची परत येताना ट्रेन चुकेल किंवा कदाचित तुम्ही ज्या मीटिंगला चाललेला आहात ती मीटिंग तुम्हाला अटेंड करता येणार नाही, असं काहीही होऊ शकतं. Having searched my pockets in vain for stray coppers, and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. माझ्या खिशामध्ये काही पैसे कुठे शिल्लक राहिलेत का, काही कॉपर्स, काही नाणी, युरोपातलं ते चलन आहे, ते मी खिशात शोधत राहिलो आणि कंडक्टरसमोर मी असा काही खूप प्रामाणिक चेहरा करण्याचा प्रयत्न केला की त्या कंडक्टरला कळावं की मी पैसे घरी विसरलेलो आहे आणि मला पैसे घ्यायला जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ. अहो, तुम्हाला खाली उतरण्याची काही गरज नाही. दॅट्स ऑल राईट, ही सेड. त्यावर ते कंडक्टर म्हणाले की ठीक आहे, चालेल. ऑल राईट, सेड आय. मी म्हणालो, चालेल? बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. पण माझ्याकडे तर नाणं, एकही नाणं नाही आहे किंवा पैसे नाही आहेत. कॉपर, शिलिंग आणि पेनी यांची माहिती बाजूला दिलेली आहे, ती जरा पुन्हा एकदा बघून घ्या. ओ आय विल बुक यू थ्रू. त्यावर कंडक्टर म्हणाले की तरी पण मी तुम्हाला तिकीट देईन. वेअर डू यू वॉन्ट टू गो. तुम्हाला कुठे जायचं आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम बँक टू हाँगकाँग. आणि मग त्यांनी त्यांच्या हातातलं तिकिटांचं बंडल असं काही माझ्यासमोर धरलं की जणू काही आता हा माणूस मला जिथे कुठे जायचं आहे जगामध्ये तिथलं तिकीट देणार आहे. अगदी बँकेपासून तर हाँगकाँगपर्यंतचं कुठलंही तिकीट तो मला देईल. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. तुम्ही किती दयाळू आहात असं मी त्याला म्हटलो देखील. अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो. आणि मला कुठे जायचं आहे ते मी त्यांना सांगितलं. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड बट व्हेअर शॅल आय सेंड द मनी. आणि त्यांनी मला तिकीट दिल्यानंतर मी त्यांना साहजिक विचारलं की आता मी याचे पैसे कसे बरं पाठवायचे तुम्हाला. ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट. अरे तुम्ही तर मला भेटालच की कधीतरी, ही सेड चिअरफुली. अत्यंत आनंदाने त्यांनी सांगितलं. ही टर्न टू गो. आणि मग ते निघाले त्यांच्या पुढच्या प्रवाशाकडे. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. आणि मोठ्या नशिबाने माझं बोट त्या खिशामध्ये फिरत असताना माझ्या हाताला एक शिलिंग लागला, म्हणजे एक नाणं लागलं. आणि ते पैसे पुरेसे होते माझ्या प्रवासाच्या तिकिटाला. आणि मग मी ते पैसे त्यांना दिले आणि तिथे तो हिशोब माझा चुकता झाला. अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड ॲन ॲक्शन हॅड गिवन मी. पण हा जरी हिशोब चुकता झाला असला तरी त्यामुळे त्या कंडक्टर काकांच्या चांगल्या वागण्याचा प्रभाव आणि त्यातून मिळालेला आनंद हा काही कमी होऊ शकत नव्हता. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रादर हेवीली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. एके दिवशी बसमध्ये बसलेलो असताना माझ्या एका खूप संवेदनशील अशा पायाच्या बोटावरती कोणीतरी जोरदार, अगदी जड असा पाय दिला. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगनी. थोडासा चिडून
खूप रागाने मी वर पाहिलं. अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चेअरफुल काउंटनन्स, आणि पाहतो तर काय, तेच कंडक्टर हसऱ्या चेहऱ्याचे. सॉरी सर, ही सेड. ते लगेच माफी मागायला लागले. आय नो दीज आर हेवी बूट्स. गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि ते हसत हसतच म्हणाले की मला माहिती आहे हे बूट खूप वजनी आहेत आणि ते मी यासाठी घातलेत की माझ्या पायावर कोणीतरी असा पाय दिला होता आणि आता कदाचित मी असा पाय लोकांच्या पायावर देतो आहे, असं मजेने ते म्हणाले. खरं तर त्यांना माफीच मागायची होती. होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि त्यावर ते असंही म्हणाले की मला आशा आहे की तुम्हाला जास्त त्रास झाला नसेल. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युर्ड हिम ही डिडंट. ते इतक्या चांगल्या प्रकारे माफी मागून माझ्याशी बोलले की मला जरी त्रास झालेला होता तरी पण मला त्रास झालेला नाही याची मी त्यांना खात्री करून दिली. आफ्टर धिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेअरिंग. यानंतर, या प्रसंगानंतर जेव्हा केव्हा मी त्यांना भेटायचो तेव्हा मी त्यांचं खूप निरीक्षण करायचो आणि त्यांच्या त्या प्रसन्न वृत्तीमुळे कसं वातावरण बदलून जातं हे मी नेहमी निरीक्षण करायचो. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झॉस्टेबल फंड ऑफ पेशन्स. असं वाटायचं की यांच्याकडे कधीही न संपणारे असे पेशन्स आहेत, संयम आहे. अँड अ गिफ्ट ऑफ मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि प्रवाशांना अगदी सुखकर वाटावं असं करण्याची एक जणू दैवी भेटच त्यांना मिळालेली आहे. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाईड. मी हे सुद्धा एकदा पाहिलं होतं की जर बाहेर पाऊस पडत असेल तर ते बसच्या पायऱ्या उतरून बाहेरच्या एखाद्या माणसाला सांगायचे की अरे आतमध्ये या, पावसात भिजू नका, आतमध्ये जागा आहे. With old people he was as considerate as a son and with children as solicitous as father. म्हाताऱ्या माणसांबरोबर ते अगदी त्यांच्या मुलांप्रमाणे वागायचे आणि लहान मुलांबरोबर ते एखाद्या समजूतदार काळजीवाहू पित्याप्रमाणे वागायचे. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people. विशेष करून त्यांच्या मनामध्ये तरुणांबद्दल एक खास जागा असायची. अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि नेहमी ते तरुणांशी खुशमस्कऱ्या करत वागायचे, अगदी हसत खेळत बोलायचे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. जर बसमध्ये एखादा अंध व्यक्ती असेल तर ते फक्त त्याला व्यवस्थित खाली फुटपाथपर्यंत, पेवमेंटपर्यंत उतरवायचेच नाही, तर ही वूड कॉल टू बेल. आणि ते गाडीची बेल मारायचे, गाडी थांबवायचे इन फ्रंट टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड ऑर राऊंड द कॉर्नर. आणि मग ते बस थांबवून त्या अंध व्यक्तीला एकतर रस्ता पार करून द्यायचे किंवा रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत सोडायला जायचे. ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. किंवा त्यांना त्यांच्या मार्गाला लावून द्यायचे आणि मग ते बसमध्ये परतायचे. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of good temper and kindness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. मला असं आढळलं की त्यांनी त्यांच्या चांगल्या वागण्याच्या वृत्तीने एक असा प्रकाश पसरवला होता, असं वातावरण उजळून टाकलं होतं, इरॅडिएटेड केलं होतं की त्यांचं चांगलं वागणं आणि दयाळूपणा हा जणू काही एक विशेष धडा असायचा त्यांच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या माणसांसाठी. व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. आणि सगळ्यात जास्त विशेष गोष्ट मला कोणती भावली असेल तर त्यांचं इतकं कठीण काम, रोज विविध प्रवाशांशी बोलायचं, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून घ्यायच्या आणि कंडक्टरचं काम करायचं, हे इतक्या सहजगत्या ते करायचे
हे मला विशेष भावलं. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. आणि मला हे कळून चुकलं की जर वाईट वृत्ती, वाईट वर्तन प्रकार हे जर का भरभर फैलावणारे असतील, भराभर फैलावणारे असतील साथीच्या रोगाप्रमाणे, तर तसेच सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. चांगल्या वागण्याच्या पद्धती किंवा चांगली वृत्तीसुद्धा अशीच पसरू शकते भरभर. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. आणि जर का आपल्यापैकी कोणीही त्याच्या विरुद्ध कोणी काही वागलं असेल, जर एखादी व्यक्ती असभ्यपणे वागली असेल, तर आपल्यापैकी बरेच लोक त्याला तशीच असभ्य प्रतिक्रिया देतील. पण अशी माणसं फारच विरळ असतात की जी त्यांना त्रास देणाऱ्या लोकांबरोबरसुद्धा अगदी आनंदाने वागत असतात. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. जसं वातावरणाचं असतं तसंच वर्तनाचं देखील असतं, वागण्याच्या पद्धतींचं देखील असतं. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड कीट्स. कीट्स नावाचा एक कवी आहे. तो म्हणतो की माझ्या एखाद्या चांगल्या दिवसापेक्षा माझ्या मनाला आनंद किंवा सुखावह वाटत नाही इतर कुठल्याही गोष्टीने. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. माझ्या मनाला आनंद एखाद्या चांगल्या दिवसामुळे खूप आनंद मिळतो. सेड किड्स. अँड अ चेअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लूमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनेडिक्शन ऑफ अ फाईन डे. किड्स पुढे म्हणतो की अँड अ चेअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लूमिएस्ट ऑफ अस. आपल्यापैकी एखादा कितीही दुःखी जरी असला तरी आनंदी वृत्तीची व्यक्ती काय करते तर विथ समथिंग ऑफ अ बेनेडिक्शन ऑफ अ फाईन डे. एखाद्या चांगल्या दिवसाप्रमाणे त्या दुःखी व्यक्तीला आशीर्वाद देऊन किंवा सौहार्दपूर्णपणे वागून त्याला एखाद्या चांगल्या दिवसासारखा आनंद देत असते किंवा त्याला प्रसन्न करत असते. चांगल्या व्यक्तींचा हा एक चांगला गुण असतो. ते आपल्या आजूबाजूचं वातावरण आनंदी करून टाकत असतात. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. आणि माझ्यासाठी नेहमीच वातावरण अगदी चांगलं असल्यासारखं वाटायचं मला जेव्हा जेव्हा मी त्या चांगल्या कंडक्टरच्या, त्या नम्र कंडक्टरच्या बसमध्ये जात असे. अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कन्सिलिएटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बेरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि त्याचा सभ्य वागण्याचा स्वभाव, त्याचा सौहार्दपूर्ण व्यवहार, त्याचं बोलणं आणि त्याचा खुशमस्कऱ्या स्वभाव यामुळे त्याच्या पॅसेंजर्सवर, प्रवाशांवर सुद्धा प्रभाव होत असे. इन लायटनिंग देअर स्पिरिट्स ही लायटन्ड हिज वर्क ओन टास्क. आणि इतर लोकांना आनंद देत देत त्याने त्याचं कामही खूप सहज करून टाकलं होतं. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी. त्यांचा आनंद हा काही उगाच वाया घालवल्यासारखा, पैसा कसा आपण वाया घालवतो, वेस्टफुल लक्झरी, ऐशोआरामाच्या वस्तू उगाचच कितीतरी असल्या तरी आपण खूप वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. वेस्टफुल लक्झरी नव्हती त्याचा आनंद. म्हणजे उगाचच व्यक्त केलेला आनंद नसायचा. बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. पण एक खूप चांगली अशी इन्व्हेस्टमेंट असायची. म्हणजे सामाजिक जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते लोकांना शिकवण देत आहेत असा त्यांचा आनंदी स्वभाव होता. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. गेल्या कित्येक दिवसांमध्ये मला ते माझ्या बसच्या मार्गावर कधी दिसले नाहीत. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. पण याचा अर्थ एवढाच आहे की त्यांनी त्यांचा सूर्यप्रकाश किंवा त्यांचा आनंदी स्वभाव हा कुठल्या तरी दुसऱ्या मार्गावर नेलेला असेल. म्हणजे ते दुसऱ्या कुठल्या तरी मार्गावर आता बस चालवत असतील.
It cannot be too widely diffused in a rather dark world. पण अशा व्यक्ती इतर वेळी असलेले जे नीरस जग आहे त्यामध्ये अशा खूप कमी प्रकारच्या व्यक्ती आपल्याला दिसतात. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनिजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. आणि मला त्यांच्याबद्दल असं प्रशस्तीयुक्त त्यांचं कौतुक करणारं लिखाण लिहिल्याबद्दल कुठल्याही प्रकारे वाईट वाटत नाही आहे. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर. वर्ड्सवर्थची एक कविता आहे, त्याच्यामध्ये एका ठिकाणी एक कचरा गोळा करणारा त्याच्याकडून जर का त्याला काही हुशारी मिळत असेल, वर्ड्सवर्थसारख्या महान कवीला जर का एका कचरा गोळा करणाऱ्या माणसाकडून सुद्धा काही शिकायला मिळत असेल, आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. तर मला ह्या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटतं की का खूप कमी लोक ही गोष्ट जाणतात किंवा समजून घेतात किंवा यातून धडा घेतात की आपण अगदी सभ्यपणे वागलो आणि सौम्यपणे वागलो, लोकांना सुखद असं वागलो, तर त्यातून कितीतरी उच्च प्रकारची अशी वर्तन पद्धती निर्माण होऊ शकते. खूप दयाळू स्वभावाचं असं वातावरण आजूबाजूला पसरू शकतं. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. चांगुलपणाचं वर्तन आणि त्यातून निर्माण झालेलं वातावरण हे मोठ्या मोठ्या युद्धांमधून सुद्धा आपल्याला निर्माण करता आलेलं नाही आहे. या गोष्टीवर सगळेच सहमत होतील. म्हणजे युद्ध करून शांतता आणि सौहार्द आपल्याला निर्माण करता येत नाही. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण व्यवस्थित दयाभावाने वागायचं आणि सहनशीलतेने वागायचं, तरच आपलं जीवन, सामाजिक जीवन हे सुखकर होऊ शकतं. We cannot get them back by invoking the law. कायद्याचा बडगा उगारून आपण चांगलं वर्तन लोकांना शिकवू शकत नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बल. पोलिसांची नियुक्ती ही एक प्रतिकात्मकता आहे. अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स. आपल्याकडे संत महात्मे होऊन गेलेले असतात प्रत्येक प्रदेशामध्ये. त्या संत महात्म्यांपेक्षा कायदा हा थोडासा खालीच आहे, कायद्याचं स्थान हे थोडंसं खालीच आहे. पण ते एक आवश्यक इन्स्टिट्यूशन आहे, आवश्यक अशी संस्था आहे ह्या आजच्या समाजासाठी, की ज्याच्या नियंत्रणात थोडीफार तरी प्रजा चांगली वागण्याचा प्रयत्न करते. बट द लॉ कॅन ओन्ली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. पण कायदा आपल्याला फक्त शारीरिक हल्ल्याच्या विरोधातच आपल्याला वाचवू शकतो, न्याय देऊ शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग मोरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. आणि त्याचबरोबर त्या लिफ्टमॅननी त्याला जो नैतिक अपमान सहन करावा लागला आणि त्याच्याविरुद्ध त्यांनी जो हिंसक प्रतिहल्ला केला किंवा हिंसक प्रकार केला, त्याच्याने कुठल्याही प्रकारे सभ्य वातावरण निर्माण होऊ शकत नाही. हेही आपल्याला समजून घ्यायला हवं. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड अ मोर सुटेबल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जंटलमन हू वूड नॉट से प्लीज विथ एलॅबोरेट पोलाइटनेस. आणि मी तर त्या लिफ्टमॅनला असं सुचवू इच्छितो की जर त्याच्याविरुद्ध तो काही असं असभ्यपणे बोलला असेल, तो साहेब, तो लिफ्टमध्ये आलेला माणूस, तर या लिफ्टमननी उलट खूप शांत राहून तो जो प्लीज म्हणाला नव्हता त्या माणसावरती
त्याच्या सभ्यतेने त्याला विजय मिळवता आला असता. ही वूड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओन्ली ओव्हर द वूर, त्या इनसेन्सिटिव्ह किंवा जाणीवहीन माणसावरच फक्त विजय नसता मिळवला, बट ओव्हर हिमसेल्फ, पण स्वतःवर सुद्धा विजय मिळवला असता. स्वतःच्या मनावरती नियंत्रण त्याला मिळवता आलं असतं आणि अशी शिक्षा झाली नसती. अँड दॅट इज द व्हिक्टरी दॅट काउंट्स, आणि तोच खरा विजय असता. द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. एखाद्या सभ्य किंवा चांगल्या वागणाऱ्या माणसाला भौतिक सुख मिळणार नाही कदाचित, भौतिक फायदा काही गोष्टींचा मिळणार नाही, बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्टरी. पण एक आध्यात्मिक विजय मात्र नक्कीच मिळतो. लोकांच्या मनाचा असा सभ्य व्यक्ती नक्कीच ठाव घेत असतो. लोकांच्या मनात त्याचं एक वेगळं स्थान निर्माण होत असतं. आय कमेंड टू द लिफ्टमन अ स्टोरी ऑफ शेस्टरफिल्ड. आणि या ठिकाणी मी त्या लिफ्टमनला एका शेस्टरफिल्ड नावाच्या एका लेखकाची एक गोष्ट सांगू इच्छितो. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट वेअर विदाऊट द पेवमेंट्स ऑफ टुडे. आज जसे लंडनच्या रस्त्याच्या बाजूला पायी चालायला असे पेवमेंट्स आहेत, पादचारी मार्ग आहेत, तसे त्या काळात लंडनच्या रस्त्याच्या बाजूला मार्ग नव्हते, रस्त्यावरती गर्दी असायची. अँड द मॅन हू टूक द वॉल. आणि जो माणूस रस्त्याच्या कडेने, जिथे कोरडा मार्ग आहे, चिखल नाही आहे, अशा ठिकाणून जात होता, हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. त्याने मात्र काहीतरी असा विचित्र शेरा मारला या शेस्टरफिल्डला. आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल. मी कुठल्याही नालायक माणसाला, हीन दर्जाच्या माणसाला कधीही चांगला रस्ता देणार नाही. सेड अ मॅन हू मेट शेस्टरफिल्ड वन डे इन द स्ट्रीट. रस्त्यात भेटलेला एक माणूस शेस्टरफिल्डला असं बोलला उद्धटपणे. आय ऑलवेज डू, सेड शेस्टरफिल्ड. पण शेस्टरफिल्ड त्याच्यावरती न रागावता, पण मी मात्र नेहमीच चांगला मार्ग कुठल्याही कितीही वाईट असलेल्या माणसाला देईन मात्र. स्टेपिंग विथ अ बाव इन टू द रोड. स्वतः खूप मोठा दर्जाचा माणूस असूनसुद्धा शेस्टरफिल्ड त्या उद्धटपणे वागणाऱ्या माणसाला अगदी मान झुकवून नमस्कार करून असं म्हणतो की मी मात्र कितीही वाईट माणूस असला तरी त्याला चांगला रस्ता मार्ग देईनच. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आणि हे उदाहरण सांगून त्या लिफ्टमनवर कदाचित थोडासा परिणाम होईल आणि एखाद्या माणसाला चिखलात फेकण्यापेक्षा त्याने ही जी शिक्षा दिली होती की फक्त बाहेरच फेकलं, हे मात्र थोडं चांगलं होईल किंवा हे चांगलं कृत्य असं मी मानीन. लिफ्टमनने एखाद्या माणसाला चिखलात भिरकावण्यापेक्षा फक्त लिफ्टच्या बाहेर फेकलं, हा एक चांगला रिव्हेंज किंवा चांगला बदला घेतला असं मी समजेन. विद्यार्थी मित्रांनो, इथे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी लिहिलेला ऑन सेईंग प्लीज हा लेख आपण ओळण भाषांतर करून पाहिलेला आहे. आपण पुन्हा पुढच्या धड्याच्या वेळेस भेटूया. धन्यवाद.